आपण निवडून द्या. तुम्ही निवडून दिल्यानंतर तुमच्या इथल्या विकास कामाला गती देण्याच्याबद्दल मी तिथे कधी प्रकार करेन. मी माझ्या कामाला पण सुरुवात केलेली आहे. राजू चौधरीजी त्याबद्दलचा पाठपुरावा त्या ठिकाणी करतात. आवाज करा धक्कामाचा आलतोपणा करायचा नाही. पाठीमागच्या काळामध्ये संपूर्ण राज्यातून 41 आमदार आपले निवडून आले, परंतु भाजपची संख्या जास्त निवडून आली आणि आपल्या शिवसेनेची संख्या 7% निवडून आली. आम्ही सगळेजण बसलो, त्यामध्ये आपल्याला 10 मंत्रिपद मिळाले. 4 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद आपल्या राष्ट्रवादीला मिळालं. शिवसेनेमध्ये 5 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद शिवसेनेला मिळालं आणि स्वतः भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपद आणि 6 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद घेतलं. मित्रांनो, हे महायुतीचं सरकार आहे. मी तुमच्या भावना समजू शकतो. त्यामध्ये मी आणि पक्षाने आपल्या ठरवलेलं आहे की 5 वर्ष मिळतात. मागच्या जे ज्या सहकार्यांना संजय बनसोडे असतील आणि इतर माझे सहकारी असतील त्या सगळ्यांना आपण मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर शेवटच्या वर्षी संधी दिलेली होती. त्यावेळेस त्यांना आता संधी दिलेली आहे. त्यांना मी सांगितलेलं आहे की 2.5 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करा आणि 2.5 वर्षांनी नवीन लोकांना आपण त्याच्यामुळं मी कुठेही माझा शब्द बदललेला नाहीये. त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका. आपल्या मतदारसंघामध्ये कामं जी होतात, आजच आता आपण पहिलं वसमत शहर पाणी पुरवठ्याचं 156 कोटी रुपयाच्या कामाचा सुरुवात त्या ठिकाणी केली. करुंदा तालुका वसमत येथे पूर नियंत्रण उपाययोजनेकरता 33 कोटी रुपयाचा खर्च आपण करतोय. त्याचा पाठपुरावा आपल्या राज्याने केला. बाबुळगाव तालुका वसमत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचं लोकार्पण केलं. ते 12 कोटीचं काम केलं. मी आत्ताच कलेक्टरला सांगितलं, आज इथे यायच्या आधी आम्ही जी काही घटना वसमत तालुक्यामध्ये गुंज या गावी घडली त्याच्यामध्ये 5 निष्पाप महिला आणि 2 निष्पाप मुली या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं ट्रॅक्टर ट्रेलर सगळं त्या विहिरीत पडलं आणि त्याच्यात 5 आणि 2 7 माझ्या लाडक्या बहिणींना आणि आमच्या मुलींना प्राण गमवावे लागले. ती आहे जे काही दुःख झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा सावरण्याकरता आपल्याला त्यांना आधार देण्याची गरज आहे. राजूने तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना मदत केली. त्याच्यानंतर राजूच्या प्रयत्नामुळं सरकारने त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये दिले. मला मित्रांनो माहिती आहे 5 लाखांनी केलेला माणूस देणार नाही, पण पुन्हा फुलाची पाकळी त्यांची मुलं त्यांचे काहींचे पती हे त्यांनाही काही थोडा बहुत आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना घरकुलाची पण योजना तिथं कशी राबवता येईल त्याबद्दल आपले राजू चौधरीजी आग्रही आहेत. त्याहीबद्दलच्या सूचना मी उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यांना पुन्हा स्वतःचा हक्काचा कसा निवारा देता येईल. सगळे मजुरी करणारी त्यांच्या घरातली लोक आहेत, मातन समाजाचे आहेत, गरीब कुटुंबातले. त्यांना असं वाटतं का म्हणे एवढं मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे आणि त्या संकटामध्ये आमच्या पाठीशी कोणी नाही, म्हणून सरकार त्यांच्या पाठीशी आहे. आपले आमदार राजू भैया त्यांच्या पाठीशी आहे आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत. ही गोष्ट आपण ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि परत अशा प्रकारचा प्रसंग जो जम्मू काश्मीरला घडला, आपल्या 27 भारतीयांची निष्पाप भारतीयांची पर्यटकांची तिथं त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला तिथं आणि इथं जे घडलेलं आहे त्या सगळ्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत. त्याच्या योग्य पद्धतीची काळजी त्या ट्रॅक्टरमध्ये जो अपघात झाला त्याच्यामध्ये पण आपण
केली आहे. आणि तिथं तर जो बॅड हल्ला अतिरेक्यांनी केला त्याच्यात आपला संपूर्ण भारत देश हळलेला आहे. जगाने त्याची नोंद घेतलेली आहे. जगाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं ज्यांचा मास्टर माइंड आहे, ज्यांनी हे केलेलं आहे, त्यांना शोधून काढून त्यांना त्यांचा बदला घेतल्याशिवाय भारतीय सेना गप्प बसणार नाही, हा विश्वास देखील मी आपल्या सर्व सरकारला देतो. आज थोडंसं अचानक पाऊस आल्यामुळं तुमची सगळ्यांची, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची, राजूच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांची थोडी अडचण झाली. त्याचा उल्लेख राजूने केला. कारण मी जाताना परभणीवरून पुढे जात होतो गुंजला, त्यावेळेस तुमचा मंडप व्यवस्था मी बघितली, परंतु वादळामुळं पावसामुळं आपल्याला या बंद ठिकाणी सभा शिफ्ट करावी लागली. माझ्या लाडक्या बहिणी देखील इथं आहेत. मला माझ्या लाडक्या बहिणीनं सांगायचं आहे, बहिणीनं तुम्हाला आगामी 1,500 रुपये दर महिन्याला देण्याची जी योजना आणलेली आहे, काही जण आमचे विरोधक असं सांगतात ही योजना सरकार बंद करेल, त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण करेल. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्यांचं उत्पन्न वर्षाला 2.5 लाखाच्या आत आहे, ज्यांचं उत्पन्न वर्षाला 2.5 लाखाच्या आत आहे, त्या माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याच्या करता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मी 45,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही काही घाबरू नका. तुम्ही काही खोटं नाटं तुमच्या कानावर आलं तर मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, मी माझ्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही. हा शब्द मी या सभेच्या निमित्तानं आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण दिलेला आहे, एकनाथरावांनी पण दिलेला आहे.